Please check whether the audio is clear. Okay, fine. So let's start with our today's lecture. Now, within this lecture, we are going to discuss once again the remaining point within the plant physiology. So we are discussing about the chapter. Sorry. We were discussing about the topic, the types of transpiration, right? And in which we have finished up to cuticular, lenticular, and stomatal transpiration. Now today we are going to discuss the detailed structure of stomata, right? So let's start with this. Okay, so for today's lecture, the topic is structure of stomata. Okay, मला आधी सांगा सर्वांनी, have you find out the literature regarding the stomata structure from your previous notes or something? Have you tried to study the stomata at your own? Yes or no? No? Very good. So let's start with the structure of stomata. Okay. आता बघा, स्टोमॅटाचं स्ट्रक्चर खूप सिंपल आहे बट इम्पॉर्टंट. ठीक आहे, पॉइंट्स वाईज लक्षात ठेवलं तर अतिशय सिंपल आहे. प्रत्येक स्टोमॅटामध्ये 3 गोष्टी असतात. ओके, 3 गोष्टी कुठल्या? तर पहिलं असतं त्याचं ओपनिंग. बरोबर. आता ओपनिंग कसं असतं प्रत्येक स्टोमॅटाचं? समजा आपण डायकॉट द स्टोमॅटा घेतलं, त्यांच्यामध्ये जनरली हे इलिप्टिकल ओपनिंग आहे. ठीक आहे, इलिप्टिकल ओपनिंग म्हणजे काय? इट इज अ काइंड ऑफ इक्लिप्स असं. बरोबर, म्हणजे ओपनिंग हे इलिप्टिकल असतं. इट्स नॉट कम्प्लिटली राउंड, इट्स समवॉट इलिप्टिकल लाईक दिस. ठीक आहे, इट इज नॉट लाईक दिस और इट इज नॉट लाईक दिस राउंड. सो इट्स अ काइंड ऑफ elliptical opening where okay, just give me 1 minute. Okay, so now you will find that each stomata consists of opening. Now this opening is surrounded by the 2 specialized cells called as guard cells. म्हणजे ह्या ओपनिंगच्या अराउंड ज्या तुम्हाला अशा 2 सेल मिळतात त्यांना काय म्हटलं जातं? गार्ड सेल्स. बरोबर. आता डायकॉट्स मध्ये गार्ड सेल ह्या किडनी शेप असतात आणि मोनोकॉट्स मध्ये डम्बेल शेप असतात. ओके, सो प्लीज रिमेंबर दिस 3 पॉइंट्स. क्लिअरली गोष्टी समजून घ्या काय घेतोय मी. प्रत्येक स्टोमाटा हा इलिप्टिकल ओपनिंग आहे. इलिप्टिकल म्हणजे काय? जर आपण ओपन स्टोमाटा घेतला तर त्याचं जे सेंट्रलचं पोर असतं, ओपनिंग असतं, त्याचा शेप हा इलिप्टिकल असतो लाईक दिस. आणि त्याच्या अराउंड तुम्हाला 2 सेल्स मिळतात. ठीक आहे, अशा 2 सेल ज्या मिळतात डायकॉट्स आणि मोनोकॉट्स मध्ये, डम्बेल शेप किंवा किडनी शेप, सॉरी, तर ह्या सेल्सला म्हटलं जातं गार्ड सेल्स. ओके, okay, so now please look, this is just a diagrammatic representation of a typical stomata. एक सिंगल स्टोमा आपण घेतलाय, त्याच्यामध्ये 2 डायग्राम्स तुम्हाला दाखवल्यात. एक आहे ओपन कंडिशन आणि दुसरा आहे क्लोज कंडिशन मधलं. सो इन दिस केस यू विल फाइंड दॅट नाउ ईच स्टोमा, लुक, स्टोमा म्हणजे काय? ओपनिंग. जे सेंटरला ओपनिंग असतं त्याला म्हटलं तर स्टोमा. बघा आता इथे, इथं जे ओपनिंग दिसतंय तुम्हाला, बघा इथे हे जे ओपनिंग दिसतंय किंवा इथे एक छोटस ओपनिंग दिसतंय मध्ये, सो दिस इज व्हॉट, दिस इज नोन एज स्टोमा. त्याचं ओपनिंग असतं.
त्याचा शेप कसा, इट्स नॉट कम्प्लिटली राऊंड, इट्स अ काइंड ऑफ इलिप्टिकल ओपनिंग. आता या ओपनिंगच्या दोन्ही बाजूला दोन सेल्स असतात. ह्या ज्या सेल दिसतात तुम्हाला इथे बघा, या ग्रीन कलरचे मार्क करतो मी आता रेड कलरने बघा इथे, हे बघा इथे ही एक सेल आहे. दिस इज द वन सेल अँड दिस इज अनदर सेल. बघा इथे दोन सेल मी मार्क केले, दिसतंय का तुम्हाला सर्वांना? डायग्राम मध्ये चेक करा. रेड कलरने मार्क केले. किंवा दुसऱ्या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं, सो दिस इज द वन सेल. लुक, मी मार्क करतोय इथे, हे बघा इथे, आणि इकडनं आहे ही दुसरी सेल. बरोबर. सो अशा ह्या दोन सेल्स असतात स्टोमाच्या अराउंड, ओपनिंगच्या अराउंड. या सेल्सला काय म्हटलं जातं? कोणत्या सेल म्हणायचे त्यांना? दीज आर रेफर्ड ॲज व्हॉट? गार्ड. गार्ड सेल्स. गार्ड सेल्स का म्हटलं जातं? बिकॉज दे प्रोटेक्ट द ओपनिंग. स्टोमॅटाचं जे ओपनिंग आहे दोघांच्या मध्ये व्यवस्थित सिक्युअर्ड असतं, प्रोटेक्टेड असतं, म्हणून त्यांना गार्ड सेल्स म्हटलं जातं, विच सराउंड्स द पोर. ओके. आता गार्ड सेल मध्ये काय काय असतं हे आपण समजून घेऊया. नीट ऐकून घ्या व्यवस्थित काय सांगतोय तुम्हाला. इच गार्ड सेल कन्सिस्ट ऑफ प्रॉमिनंट न्यूक्लियस. म्हणजे बघा, आता मी फक्त गार्ड सेल्स सांगतो तुम्हाला काय काय असतं. याच्या गार्ड सेल मध्ये असतो एक न्यूक्लियस, त्याच्यामध्ये असतो फुल ऑफ क्लोरोप्लास्ट, आणि महत्वाचं असतो त्याच्यामध्ये स्टार्च ग्रॅन्युल्स. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही एका गार्ड सेलचं स्ट्रक्चर पाहिलं तर गार्ड सेलच्या एका सेलमध्ये काय काय मिळतं तुम्हाला? एक प्रॉमिनंट असा न्यूक्लियस असतो, एकदम प्रॉमिनंट ठळक असा न्यूक्लियस असतो, फुल ऑफ क्लोरोप्लास्ट. बरोबर. त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट मिळतो तुम्हाला, सायटोप्लाझम भरपूर असतो, आणि त्याच्यामध्ये स्टार्च पण असतो. नीट समजून घ्या काय काय आहे. कळलं का तुम्हाला काय सांगितलं मी? It consists of a nucleus full of cytoplasm, some chloroplast granules and some starch granules. म्हणजे तुम्हाला बघा याचे डॉट 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 दिसतात, त्याच्यामध्ये हे काय रिप्रेझेंट करते? त्याच्यामधले सगळे स्टार्च ग्रॅन्युल्स. आता इथं बघा, गार्ड सेल साठी इथे दोन लेयर्स दिलेत. एक सांगितलंय थिन आउटर लेअर आणि एक सांगितलंय थिन इनर लेअर. आता त्या कुठल्या आहेत मी तुम्हाला इथे ह्या सेकंड डायग्राम मध्ये एक्सप्लेन करतो. सेकंड डायग्राम मध्ये अगदी छान दिसेल तुम्हाला. बघा, ही एक गार्ड सेल जर घेतली तर गार्ड सेलला दोन लेयर्स आहेत. ही जी लेअर दाखवली ना ही बाहेरची बघा, ही सगळ्यात बाहेरची लेअर, इथं ही जी मार्क करतोय आता मी रेड कलर, ही ऍक्च्युली बाहेरची बघा इकडनं साईडने थिन आहे. सो ही वॉल कुठली, काय नाव दिलं त्याला? इट्स कन्सिस्ट ऑफ अ थिन आउटर वॉल. बरोबर. पण ह्या गार्ड सेलची जर तुम्ही आतली जर सेल वॉल पाहिली, तेव्हा इथली कोणती, इथे इथे बघा, इथे डार्क ब्लॅक कलरचं दिसते तुम्हाला, असं काहीतरी डार्क ग्रीनिश कलरचं आहे. बरोबर. तर ही तुम्ही ही लेअर जर पाहिली तर ही आहे त्याची इनर वॉल. म्हणजे आता इथे मी एक सेपरेट डायग्राम काढतो एकाच गार्ड सेलची. समजा असं कन्सिडर करा की ही एक गार्ड सेल आहे, किडनी शेप. तर ह्याच्यामध्ये ही जी वॉल आहे ही आउटर वॉल, म्हणजे पोरच्या रेफरन्स आउटर वॉल. म्हणजे म्यूट करा. ओके. पोरच्या कंपॅरिझन जर आपण चेक केलं, सो दिस इज आउटर वॉल. मग आता ही वॉल कुठली झाली? हे बघा इकडे मार्क करतो, ही वॉल कुठली झाली? इनर वॉल. बरोबर. आता हे आउटर आणि इनर कशावरून ठरवलं आपण? इट इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? इट इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ द थिकनेस ऑफ द वॉल. म्हणजे पोरच्या बाजूला जी वॉल आहे ती थिक असते, आणि पोरच्या बाहेरच्या बाजूला जी वॉल आहे ती थिन असते. म्हणजे प्रत्येक गार्ड सेलला दोन वॉल्स असतात किंवा दोन लेयर्स असतात. ही झाली आउटर वॉल आणि ही झाली इनर वॉल. बरोबर. तर आउटर वॉल कशी असते? इट इज थिन while the inner wall is thick. हा दोघांमधला फरक आहे. ठीक आहे. इनर वॉल ही अतिशय थिक असते, आणि थिक असल्यामुळं ती इलॅस्टिक नाहीये. इलॅस्टिक म्हणजे ती स्ट्रेच होऊ शकत नाही. जी वॉल थिन आहे ती स्ट्रेच होते, जी थिक आहे ती स्ट्रेच होत नाही. म्हणजे गार्ड सेल्स मध्ये
स्टोमॅटाचं ओपनिंग आणि क्लोजिंग जे होतं इट इज कंट्रोल्ड बाय द इट इज ऑल्सो कंट्रोल्ड बाय द दिस थिकनेस ऑफ द वॉल्स. ठीक आहे, त्याचा खूप मोठा रोल आहे की इनर वॉल ही थिक असते आणि नॉन इलास्टिक असते, तर आउटर वॉल ही थिन असते आणि इलास्टिक असते. थोडक्यात तुम्ही म्हणू शकता स्ट्रेचेबल असते, इट कॅन बी स्ट्रेच्ड. ओके, इज इट क्लिअर टू यू? एवढ्या गोष्टी समजल्या का मला सांगा सर्वांनी पटकन. हो सर. ओके ओके फाईन. सो हे जर तुम्हाला समजत असेल देन इट इज गुड. चला, आता मी काय काय सांगितलं तुम्हाला? आधी काय सांगितलं? कुठली गोष्ट सांगितली? स्ट्रोमा म्हणजे पोर सांगितला, इलिप्टिकल पोर. दुसरं काय सांगितलं? गार्ड सेल्स. बरोबर. आता याच्यामध्ये अजून एक तिसरा पार्ट राहिलाय. कुठला? हे बघा, हे साईडच्या ज्या सेल्स दाखवल्या इथे, बघा ह्या सेल्स, बरोबर का? किंवा इथे या सेल्स आहेत, या कडेच्या ज्या सेल्स यांचं काय? तर ह्या सेल्सला म्हणतात सबसिडरी सेल्स. ठीक आहे, यांचं नाव काय आहे? दीज आर नोन ॲज सबसिडरी सेल्स. सबसिडरी सेल्स ह्या परत इपिडर्मल सेलच आहेत, बट दीज आर प्रेझेंट अराउंड द गार्ड सेल्स. गार्ड सेल्सच्या आजूबाजूला ज्या इपिडर्मल सेल प्रेझेंट असतात, म्हणजे पहिलीच लेअर, याच्या बाहेरच्या नाही घ्यायच्या. गार्ड सेल्सच्या आउटर साइडला ज्या इपिडर्मल सेल्स आहेत, स्पेशली मॉडिफाईड फॉर स्टोमाटा, दीज आर नोन ॲज सबसिडरी सेल्स. इज इट क्लिअर टू यू? त्या सेल्सला काय म्हणायचं? सबसिडरी सेल्स. आता सबसिडरी सेल्स ह्या टॅक्झॉनॉमिकली फार महत्वाच्या आहेत, कारण सबसिडरी सेल्सचा नंबर आणि त्यांची अरेंजमेंट याच्यावरनं खरं तर स्टोमाटाचे 2-3 टाइप्स पण पडतात. म्हणजे जो 4 ते 5 टाइप्स आहेत स्टोमाटाचे, केवळ सबसिडरी सेल्सच्या अरेंजमेंट आणि त्यांच्या नंबर्स वरून. ठीक आहे, मग आता इथे म्हणजे हा सबसिडरी सेल जेव्हा तुम्ही ड्रॉ करता तर त्यांना काही सिग्निफिकन्स आहे, म्हणजे त्यांचा नंबर आणि प्लस द अरेंजमेंट ऑफ सबसिडरी सेल्स इज ऑफ टॅक्झॉनॉमिक इम्पॉर्टन्स. म्हणजे प्लांट टू प्लांट, स्पीसीज टू स्पीसीज, number and arrangement of subsidiary cells varies in each stomata. Is it clear to you? Are you able to understand what I am explaining? Okay, let it be. Yes sir. Okay, fine. So let's start with this. बघा, परत एकदा एक्सप्लेन करतो पहिल्यापासून तुम्हाला. प्रत्येक, आता एक स्टोमा घेऊ आपण. ठीक आहे, एका स्टोमा मध्ये सेंट्रल जे ओपनिंग असतं त्याला काय म्हणतो आपण? स्टोमा. एक स्टोमा, बरोबर. आणि ते ओपनिंग कसं असतं? इलिप्टिकल असतं, जनरली इलिप्टिकल, बरोबर. आता दुसरी गोष्ट, स्टोमाच्या अराउंड 2 सेल्स असतात, स्पेशलाइज्ड मॉडिफाईड इपिडर्मल सेल्स असतात. त्यांना काय, कुठल्या सेल म्हणायचं? गार्ड सेल्स. कळतंय का? नीट समजून घ्या आता पॉइंट वाईज. स्टोमाटाच्या अराउंड ज्या 2 स्पेशलाइज मॉडिफाईड सेल्स आहेत त्यांना म्हणायचं गार्ड सेल्स. ओके, नाउ गार्ड सेल्स आर ऑफ kidney shaped in dicotyledons while they are dumbbell shaped in monocots. म्हणजे डायकॉट्स आणि मोनोकॉट्स मध्ये the shape of the guard cell is different. For dicots, guard cells are kidney shaped, while for monocots, the guard cells are dumbbell shaped. Okay. इथपर्यंत समजलं का तुम्हाला सर्वांना? कळतंय का? रिपीट करतोय मी परत एकदा, समजतंय का सांगा सर्वांनी. चला, आता बघा, each guard cell consisting of 3 to 4 important components. First, guard cell consists of a good nucleus, prominent large nucleus. It consists of full of cytoplasm. It also consists of chloroplast and it also consists of the starch granules. म्हणजे प्रत्येक गार्ड सेल मध्ये 4 गोष्टी असतात: अ प्रॉमिनंट न्यूक्लियस, फुल ऑफ सायटोप्लाझम, क्लोरोप्लास्ट
and starch granules. कळते? आता गार्ड सेल्सच्या ज्या आउटर लेयर्स आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स असतो. म्हणजे याची आउटर लेयर जी असते ती थिन असते आणि इनर जी लेयर असते ती थिक असते. म्हणजे इथं बघा डायग्राम मध्ये मी सेपरेट दाखवलंय. समजा ही एक जर गार्ड सेल असेल तर ह्या गार्ड सेलच्या आउटर साइड, आउटर म्हणजे कुठली साइड, सबसिडरी सेल्सच्या बाजूची जी लेयर आहे ना ती झाली आउटर साइड. ती थिन असते आणि स्ट्रेचेबल असते. याच्या कम्पॅरिझन मध्ये तुम्ही जर इनर लेयर घेतला, इनर म्हणजे कुठला, टुवर्ड द स्टोमा जर ही लेयर घेतली, देन इट इज इनर अँड थिक. ओके, आता बघा इथे इनर जी लेयर आहे ती आहे थिक आणि अनइलॅस्टिक. ती काही स्ट्रेच होत नाही, अनइलॅस्टिक असते, काही फरक नाही पडत त्या लेयरला. आता तिसरा पार्ट स्टोमाटा मधला, गार्ड सेलच्या अराउंड ज्या स्टोमाटाच्या लेयर्स असतात, सॉरी गार्ड सेलच्या अराउंड ज्या इपिडर्मल सेल्स आहेत त्यांना म्हटलं जातं सबसिडरी सेल्स. आणि सबसिडरी सेल्सचा नंबर आणि त्यांची अरेंजमेंट ही स्पीसीज टू स्पीसीज बदलते आणि इट इज ऑफ taxonomic importance. Okay, so please tell me, have you understood this? Yes or no? Yes, sir. Okay, नीट समजून घ्या स्टोमाटाचं स्ट्रक्चर. थेरॉटिकल एक्झाम्स मध्ये ह्या टॉपिक वरती तुम्हाला शॉर्ट नोट किंवा शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन विचारले जातात थेरॉटिकल एक्झाम्स मध्ये. म्हणजे विथ द हेल्प ऑफ नीट लेबल्ड डायग्राम you have to explain the structure of typical stomata. कळतंय का क्वेश्चन कसा विचारला तो थेरॉटिकल एक्झाम्स मध्ये? With neat label diagram you have to explain the detailed structure of a typical stomata. हे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं. सो नीट लक्षात ठेवा काय घेतलं. आता बघा हे डायग्रामॅटिक होतं किंवा ही एक डायग्राम छान आहे बघा, तुम्हाला समजेल. बघा इथे पण इथं आणखी छान दिसते डायग्राम. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी क्लिअर दिसतं. एक ओपन स्टोमाटा आहे, एक क्लोज स्टोमाटा आहे. बघा आता मी त्याला मार्क करतो, तुम्ही सांगायचं मला कोणत्या लेअरला काय म्हणायचं. सांगा. चला आता पहिलं, चला हे काय आहे? स्टोमा. ओके, नंतर बघा आता हे दुसरं मार्क करतो मी. चला हे काय आहे? हा पार्ट कुठला आहे सांगा मला. चला आता पटकन. गार्ड सेल. बरोबर, गार्ड सेलच आहे. मग इकडे पण ह्या डायग्राम मध्ये पण हे जे मार्क केलं ही कुठली सेल आहे? गार्ड सेल. करेक्ट. पाय ना कशाची. फाईन. नंतर आता बघा इथे एक मी ना सर्कलने मार्क करतो. ही सेल कुठली सांगा आता मला? सबसिडरी सेल्स. त्या डार्क ग्रीन कलरच्या आहेत, बरोबर. सो दीज आर सबसिडरी सेल्स. ओके, आता वॉल कंपॅरिझन जर केलं आपण गार्ड सेल मध्ये काय काय असतं? सायटोप्लाझम, इथं H2O म्हटले त्यांनी, बट खरं तर इथं सायटोप्लाझम असतो. ओके, सायटोप्लाझम असतो, क्लोरोप्लास्ट असतो, व्हॅक्युओल्स मध्ये राईट, आणि व्हॅक्युओल्स मध्ये स्टार्च असतो, आणि मात्र न्यूक्लियस मात्र डॉमिनंट असतो. इथं हा पर्पल कलरचं मला दाखवलंय, एक छान असा न्यूक्लियस पण असतो याच्यामध्ये. सो दिस इज द ओपन स्टोमाटा, दिस इज द क्लोज स्टोमाटा. ठीक आहे, आता याच्यावरती पोटॅशियम वगैरे काय लिहिलंय, वॉटर काय लिहिलंय, हे आपण नंतर बघूया. फक्त सध्या डायग्रामॅटिक तुम्ही व्यवस्थित हे समजून घ्या. सो ना प्रत्येकाने सांगा मला व्यवस्थित, तुम्हाला स्टोमाटाचं स्ट्रक्चर कळलं का? येस ऑर नो? Yes, sir. Okay, good. So this is all about the structure of a typical dicot or typical stomata. Dicot, monocot doesn't matter. Okay. आता थोडंसं तेच theoretical दिलंय बघा मी परत एकदा. Each guard cell consisting of nucleus, chloroplast and large amount of cytoplasm and central vacuole. Now the inner wall of the guard cell is thick and non-elastic, while the outer wall is thin and it's elastic. Fine.
So this is all about the structure of a typical stomata. Is it clear to you now, everyone? So in this way, we have finished for this topic, the structure of a typical stomata. Now, in the next part, we are going to discuss the next point, probably of course in the next lecture, mechanism of opening and closing of stomata. आता हे कसं होणार आहे जरा मी तुम्हाला थोडक्यात इथं आयडिया देतो. ठीक आहे, ह्या स्लाइड वरती थोडक्यात तुम्हाला एक आयडिया देतो की स्टोमाटाचं ओपनिंग आणि क्लोजिंग कसं होतं. बघा, ओपनिंग आणि क्लोजिंग साठी तुम्हाला ऑस्मॉसिस सगळं माहिती पाहिजे. बघा काय सांगतोय तुम्हाला, तुम्हाला जर ओपनिंग आणि क्लोजिंग समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय माहिती पाहिजे, सगळं ऑस्मॉसिस. ओके, आता बघा इथे वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत, तर हे वॉटर मॉलिक्युल्स आत बाहेर करत असतात. कुठून कुठे? दे ऑलवेज मूव्स इन अँड आउट ऑफ द गार्ड सेल. म्हणजे सबसिडरी सेल्स मधून गार्ड सेल मध्ये किंवा गार्ड सेल्स मधून सबसिडरी सेल्स मध्ये अशी वॉटरची मूवमेंट नेहमी चालू असते थ्रू ऑस्मॉसिस. याच्या वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत, दोन हायपोथेसिस आहेत वेगळ्या वेगळ्या सायंटिस्टने दिलेले. पण महत्वाचं हे लक्षात ठेवायचं दोन्ही हायपोथेसिस मध्ये की इथे वॉटरची मूवमेंट आणि एंडो ऑस्मॉसिस आणि एक्झो ऑस्मॉसिस फार महत्वाचं आहे. बघा, आता मला सांगा, मी सुरुवातीला तुम्हाला एक आता आयडिया देतो. असं समजा की गार्ड सेल समजा हायपरटोनिक आहे. बघा काय सांगतोय मी तुम्हाला, ही पहिली डायग्राम कन्सिडर करा. गार्ड सेल जर हायपरटोनिक आहे आणि सबसिडरी सेल ही हायपोटोनिक आहे, तर मग आता वॉटरची मूवमेंट कुठून कुठं होईल? ऑस्मॉसिस जर होणार असेल तर कुठून कुठे होईल? सबसिडियरी सेल टू गार्ड सेल. हा 5 मिनिटं. करेक्ट. इट इज फ्रॉम सबसिडरी सेल्स टू गार्ड सेल्स. अगदी बरोबर. गार्ड का? सेल. बरोबर. का असं होतं बरं सबसिडरी सेल्स कडून गार्ड सेल कडे? तर इथे मूवमेंट कुठून कुठे असते? फ्रॉम हायपोटोनिक टू हायपरटोनिक सोल्युशन. बरोबर. मग आता बघा, गार्ड सेल मध्ये कुठला ऑस्मॉसिस होईल रे अशा वेळेस? एक्झॉस्मॉसिस. एक्झॉस्मॉसिस. कसं काय बाळांनो? एंडो. पाणी कशामध्ये एंट्री करतंय? गार्ड सेल. जर एक नाही, थांब, नीट समजून घ्या. हे बघा, मी काय सांगितलं, वॉटरची मूवमेंट कुठून कुठं होते? सबसिडरी सेल्स कडून गार्ड सेल्स कडे. बरोबर. एंडोस्मॉस. मग गार्ड सेलला जर आपण फोकसला ठेवलं, गार्ड सेलच्या रेफरन्सला जर विचार केला तर कुठला ऑस्मॉसिस होणार तिथे? एंडोस्मॉसिस. बरोबर, एंडोस्मॉसिस. गार्ड सेल मध्ये एंडो होणार, बरोबर ना? सबसिडरी सेलचा विचारच नाही करायचा, फक्त गार्ड सेलचा विचार करायचा. गार्ड सेल्स मध्ये एंडो होणार, मग ती सेल टर्जिड होणार का फ्लासिड होणार? टर्जिड होणार. अगदी बरोबर. टर्जिड झाली म्हणजे ती सेल फुगते ना, बरोबर? फुग्यासारखी ती फुगणार, मोठी होणार, बरोबर. मग आता तो टर्गर प्रेशर जो आहे तो कशावरती पडतो सांगा? गार्ड सेल्सच्या वॉल वरती. जसं आपण फुग्यामध्ये हवा भरली की त्या फुग्याच्या वॉल वरती एअर प्रेशर असतो, तसा गार्ड सेल्स मध्ये पाणी भरलं गेलं, एंडोस्मॉसिस झालं की त्याच्या वॉल्स वरती प्रेशर येतो, बरोबर. पण आता मला सांगा, या दोन वॉल पैकी वॉल कुठल्या स्ट्रेचेबल आहेत? आउटर वॉल कशी आहे? इलास्टिक. आणि इनर वॉल कशी आहे? नॉन इलास्टिक, बरोबर. आणि म्हणून तुम्ही बघा, ही गार्ड सेल फक्त एकाच बाजूने फुगते. आतल्या बाजूने फुगली कधी? फुगली का बघा बरं सेल. बघा, जर सगळ्या असं कन्सिडर करा की सगळ्या बाजूने सारखीच वॉल आहे,
तर सेलवरती जी टर्जिडिटी आहे ना ती सगळ्या बाजूने सारखी येईल ना. मला सांगा, फुगा जर आपण फुगवला तर तो असं होतं का एका बाजूने फुगतो दुसऱ्या बाजूने फुगत नाही, असं होतं का? नो. नो. बरोबर. तर तो सगळ्या बाजूने सारखा फुगत जातो. एम आय राईट? येस सर. करेक्ट. पण तसं गार्ड सेलच्या बाबतीत होत नाही. तुम्ही बघा ना, ही गार्ड सेल, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. समजा असं कसं करा की हवा ही गार्ड सेल आहे. समजा ह्या गार्ड सेल मध्ये जर ऑस्मोसिस झाला तर ही गार्ड सेल फुगून अशी होईल, मोठी होईल, बरोबर का? सॉरी, आता हे सारखं नाही आलं माझ्याकडून, पण सगळ्या बाजूने सारखी फुगेल अशी, बरोबर? पण इथं गार्ड सेल, सॉरी, इथं काय होतं बघा, नीट समजून घ्या. इथे या केसमध्ये ही गार्ड सेल जी आहे ती अशी फुगली, नीट बघा. किडनी शेप झाली ती फुगल्यानंतर अशी, म्हणजे ह्या बाजूने फुगली, ह्या बाजूने फुगलीच नाही, बरोबर? म्हणजे ज्या बाजूने थिक लेअर असते त्या बाजूने ती स्ट्रेच होत नाही, कारण की ती वॉल कशी असते, थिक, बरोबर? सो इफ इट इज नॉट थिक देन इट इज इन नॉन स्ट्रेचेबल. आणि तसं झालं असतं मग स्टोमाटा क्लोज झाला असतं, पण तसं नव्हतं. मग काय होतं, स्टोमाटा हा फक्त बाहेरच्या बाजूला ओढला जातो. मग ही गार्ड सेल इकडे ओढली जाईल आणि ही गार्ड सेल लेफ्ट आणि राईट, अशा दोन गार्ड सेल दोन्हीकडे ओढल्या जातील, वन टुवर्ड्स राईट अँड वन टुवर्ड्स लेफ्ट. आणि मग अशा दोन सेल बाजूबाजूला ओढल्या गेल्या की नंतर हा मधला जो ओपनिंग आहे हा स्टोमाटाचा, हा ओपन होतो. कळतंय का तुम्हाला काय होतंय नेमकं सांगतोय ते, कळतंय का? आता पुरतं एवढं समजून घ्या. येस सर. डिटेल मेकॅनिझम आपण परत घेणारच आहे, पण हे थोडंसं बेसिक तुम्हाला माहिती असतं. बघा, आता समजा असं कन्सिडर करा की जेव्हा स्टोमाटा क्लोज करायचा आहे त्यावेळेस परत एकदा आता गार्ड सेल मध्ये एक्झो ऑस्मोसिस होतो. एक्झो म्हणजे वॉटर परत रिटर्न सबसिडरी सेल्स मध्ये जातं. ते झालं की त्या सेल फ्लासिड होऊन जाते. फ्लासिड झाल्या की परत त्या सेलचा शेप नॉर्मलला येतो आणि मग इथलं पोर हे क्लोज होऊन जातं आणि तिथं पोर ओपनिंग असत नाही. मग त्यावेळेस त्या स्टोमाटाला म्हटलं जातं क्लोज्ड स्टोमाटा. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला स्टोमाटा ओपन आणि क्लोज दिसतो. आणि सिम्पली कशामुळे होतं, ओनली ड्यू टू दी ऑस्मोसिस अँड द इलास्टिक अँड नॉन इलास्टिक नेचर ऑफ द layers of guard cells. So is it clear to you, everyone? येस सर. Good. येस सर. Fine, very good. So this is the way that we are discuss about the type mechanism of like opening and closing of stomata that we are going to discuss in detail in next lecture. त्याचं actual hypothesis, actual theory जी आहे ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया. आजच्या पुरतं एवढं बेसिक आपल्याला सफिशियंट झालं. आज जेवढं घेतले तेवढं व्यवस्थित सर्वांनी लक्षात ठेवायचं. सो तुम्हाला ते काम येणार पुढच्या लेक्चर मध्ये, लागणार आहे सर्वांना. ठीक आहे. मग आपला कदाचित अजून 1-2 लेक्चर्स मध्ये पुढच्या बुधवार म्हणजे उद्या किंवा परवाच्या बुधवारपर्यंत जर शक्य झालं तर आपला हा चॅप्टर संपून जाईल. बघूया आपण ट्राय, मला ना संपेल म्हणून बघूया ट्राय करून, जेवढा होईल तेवढा. नाही झाला तर पुढच्या वीक मध्ये आपण एखादं एक्स्ट्रा लेक्चर घेऊ पाहिजे तर, आणि हा टॉपिक आपण सगळा एंड करूया. ठीक आहे. सो चला आता तुमच्या, चला पटकन अटेंडन्स रेकॉर्ड करा सर्वांनी क्विकली. चला चॅट बॉक्स मध्ये तुमची प्रेझेंटी द्या प्रत्येकाने.
ओके, चला तुमची अटेंडन्स रेकॉर्ड झाली आहे सर्वांची. फाईन. चला एक काम करा बरं, तुम्ही तुमचे जे बाकीचे फ्रेंड्स आहेत ना त्यांना सांगा लेक्चर सर्वांनी अटेंड करा म्हणा, कारण की बरेचसे पोरं लेक्चरला अजून पण अब्सेंटच आहेत. का अब्सेंट राहतात काही माहित नाही. प्लीज सगळ्यांना तुम्ही इन्फॉर्म करा लेक्चरला प्रेझेंट राहा म्हणा, कारण लेक्चरची अब्सेंटी वगैरे सगळं मी रेकॉर्ड करून ठेवते, सगळं माझ्याकडे प्रॉपरली प्रेझेंट तुमची रेकॉर्ड होती. ठीक आहे, त्यामुळे हे कंपल्सरी तुमचे अटेंडन्स असणं. ठीक आहे, चला थांबूया आपण, बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया.